शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 पर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली। या 22 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण झालं। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे आले। बघा नुकसान भरपाईची यादी आता सरकारने जाहीर करून दिली। आता या 8 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नवीन माहिती समोर आली आहे। 2,920 कोटी रुपये आता फक्त या 8 जिल्ह्यांसाठी आता निधी मंजूर झालेली आहे। आता बघा ही रक्कम मंजूर करण्यात आली। शेतकरी बांधवांनो, बघा आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता कोणत्या ते 8 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार? बघा शेतकरी मित्रांनो, काही नुकसान झालेले जे मेन 8 जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी आता हे पैसे येणार आहे। बघा त्यासाठी फक्त स्पेशली 2,920 कोटीची निधी आता सरकारने दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता प्रचंड प्रमाणामध्ये इथं पावसामुळे नुकसान झालं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही निधी मंजूर करून दिलेली आहे। आता शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं बैल असो, जनावरे असो, शेळी मेंढी असो, अशा प्रकारचं जे काही त्यांचं पावसामुळे नुकसान झालं असेल, वाहून गेले असतील, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं असेल, गाई गोट्याचं नुकसान झालं असेल, तर अशा शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई देण्यासाठी आता त्यांनी स्वतः स्पेशली ही निधी 2,920 कोटीची त्यांनी मंजूर केलेली आहे। आता सरकार सर्वांना मदत देत आहे। ही बातमी जेव्हा शेतकऱ्याला सरकारने दिली तेव्हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या आनंदाचा दिलासा इथं मिळाला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता हा निर्णय जाहीर करण्यात आला। टोटल 8 जिल्ह्यांमध्ये बघा शेतकरी बांधवांना ही निधी मंजूर करण्यात दिलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,920 कोटी रुपये आता हे 8 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे। कोणते ते 8 जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे। त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला लगेच सांगतो, व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकार वितरण करणार आहे तर शेतकरी बांधवांना क्रॉप इन्शुरन्स लिस्ट म्हणजे पीक विमा यादी महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांना 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे, पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं भले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं, त्यांचं गुरं जनावरांचं नुकसान झालं, शेळी मेंढींचं नुकसान झालं आणि कोट्यांचं नुकसान झालं, भरपूरसं त्यांचं इथं शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आता बघा इथं सरकारने आता अशी घोषणा करून टाकलेली आहे की ज्या 8 जिल्ह्यांमध्ये हे नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना आता हे पैसे मिळणार आहे। त्या 8 जिल्ह्यांची यादी त्यांनी यादी सांगितलेली आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी 2,920 कोटी रुपयांची निधी आता सरकारने स्पेशली या 8 जिल्ह्यांमध्ये देण्यासाठी, वाटप करण्यासाठी त्यांनी आता मंजुरी दिली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पहिल्या 8 जिल्ह्यांमध्ये हे शेतकऱ्यांनी आता हे काम करून घ्यायचं जेणेकरून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे लवकरात लवकर येऊन जातील। तर बघा जे शेतकरी आता बाधित झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आदत मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 8 जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर करून दिलेला आहे, परंतु हा निधी तुमच्या खात्यामध्ये कसा येणार ते देखील त्यांनी बातमी सांगितलेली आहे। बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी काही तुम्हाला कामे करून घ्यावं लागणार आहे, त्याच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येऊन जातील। अन्यथा तुम्ही देखील या 8 जिल्ह्यामध्ये असून तुम्ही ह्या लाभापासून आणि पीक विम्यापासून वंचित राहणार आहे। तर तुम्हाला मी लगेच सांगतो, परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील, इतर योजना संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती तुम्हाला डेली भेटत राहणार। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर अशी बातमी शासनाने दिली आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघा 8 जिल्हे कोणते असणार आहे तुम्हाला लगेच चेक करून घ्यायचं आहे। बघा 8 जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर करून दिलेली आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते देखील लगेच सांगतो। कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी तुम्हाला किती पैसे मिळणार आहे, गुरे जनावरांसाठी तुम्हाला किती पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे असेल आणि भरपूर नुकसान हे त्यांचं झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो, पगार नुकसानीची व्याप्ती जानेवारी 2025 पासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। नांदेड जिल्हा असो आणि त्यापैकी बघा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त फटका इथं बसलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा नांदेड जिल्ह्याला पण हे निधी जमा होतोय। तसेच शेतकरी बांधवांनो, अधिक बघा बाधित क्षेत्र आतापर्यंतच्या अंदाजानुसार राज्यात सुमारे 39,15,075 एकरपेक्षा हेक्टरीचं नुकसान इथं झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता त्यांची नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे। नुकसानीचा समावेश केवढ्यामध्ये बघा पिकांचे नव्हे तर बघा फळबाग, शेतजमीन, गुरे जनावरे आणि जे काही शेळी मेंढी असणार आहे, तुमचे गायगोटीचे जे काही कोठे असणार आहे त्याचे सुद्धा विहीर इथे सामील करण्यात आलेले आहे। सर्व नुकसान भरपाई तुम्हाला ऑल टोटल जितकी तुमची नुकसान भरपाई झाली असेल ते सर्व नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे। बघा इथं कुक्कुटपालनचं नुकसान झालं असेल, कोंबड्यांचं तुमचं इथचं नुकसान झालं असेल, शेळ्या मेंढ्यांचं नुकसान झालं असेल, गाई गोऱ्यांचं तुमचं नुकसान झालेलं असेल, विहिरींचं नुकसान झालेलं असेल, तर या सर्व नुकसान भरपाई आता तुम्हाला मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्व नुकसानीची शासनाने आता बघा
या ठिकाणी भरपाई देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आता बघा इथं कोटीची निधी त्यांनी मंजूर करण्यात आलेली आहे. बघा 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असे शेतकऱ्यांचे जे काही घराचं नुकसान झालं असेल, मेढीचं नुकसान झालं असेल, शेळींचं नुकसान झालं असेल, जे काही त्यांचं इतर नुकसान झालं शेती संदर्भातील, जसं की बघा कोंबडे असेल, शेळी मेंढी असेल, गाय गोटे असेल, गुरे जनावरं असेल, विहीर असेल, तर त्यासाठी स्पेशली 300 कोटी रुपयांची निधी आता सरकारने मंजूर केली आहे. अशा शेतकऱ्यांना हे देखील पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो 8 जिल्ह्यांमध्ये हे निधी मंजूर करून दिलेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा देखील होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहे. 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये निधी जमा आता करून दिलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. कारण की बघा आता तुम्हाला इथं काही फॉर्म भरायची गरज नसणार आहे. कारण की सर्व शेतीचे पंचनामे आता तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता किंवा जे गव्हर्नमेंटचे कर्मचारी सुद्धा होते ते देखील आले. लगेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो, व्हिडिओ लाईनपर्यंत मात्र नक्की बघायचं. परंतु शेतकरी बांधवांनो शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने असे 2 टप्पे केलेले आहे, म्हणजेच की शेतकऱ्याला आता निधी मिळतच आहे. तर बघा आता व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायचा आहे. बघा की जी काही विभाग असणार आहे ते एकूण शेतकरी निधून मंजूर झालेला आहे. आता समाविष्ट जिल्हे काही इथं माहिती आता सरकारने दिलेली आहे, अशीच ऑनलाईन दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आपण तर चला माहिती बघूयाच. तर बघा आता ऑगस्ट 2025 मध्ये जून ते ऑगस्ट पर्यंत जो काही इथे त्यांचं नुकसान झालेलं असेल तर एकूण बाधित झालेले जे काही क्षेत्र असणार आहे ते 84,346 एवढं क्षेत्र त्यांनी सांगितलेलं आहे. क्षेत्र एवढं जे काही क्षेत्रानुसार तुम्हाला ते पैसे मिळणार आहे. बघा मंजूर झालेले हे काही क्षेत्र असणार आहे. तर त्यासाठी आता सरकारने किती पैसे दिले हे देखील तुम्हाला लगेच सांगतो. 73 कोटी त्यानंतर 54,03,000 इथं त्यांनी मंजुरी दिली आहे. इतके रुपये त्यांनी आता हे तुमच्यासाठी दिलेले आहे. तर जिल्ह्यांची यादी सांगतो बघा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर, त्याचबरोबर बघा या सर्व जिल्ह्यांमध्ये आता हे पैसे मिळणार आहे. सिंधुदुर्ग सुद्धा यामध्ये असणार आहे. रायगड, रत्नागिरी, नांदेड, नागपूर आणि कोल्हापूर आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे त्यांनी दिलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की आता कोणत्या जिल्ह्यांसाठी येते किती पैसे इथे त्यांनी सांगितलेले आहे ते देखील आपण आता लगेच बघून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो कोकण विभाग म्हणजेच बघा आता जून 2025 पासून ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांच्यासाठी 1,875 आणि निधी हे त्यांनी त्याच्यासाठी जमा केलेली आहे. बघा 37,40,000 हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता इथे मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा आता नागपूर जिल्ह्यासाठी सर्वात जास्त निधी त्यांनी दिलेला आहे. 3,92,00,000 एवढं निधी आता त्यांनी नागपूर जिल्ह्यासाठी दिला आहे. वर्धा जिल्ह्यांसाठी त्यांनी दिला आहे 2,30,00,000 रुपये त्यांनी इथं दिलेला आहे. चंद्रपूरसाठी दिला 7,33,03,000 कोटी त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर सोलापूरसाठी त्यांनी दिलेला आहे 60,79,000 त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच आपल्याला म्हणावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच काम करून घ्यायचं आहे, तुम्ही जे काही पंचनामे तुमचे पूर्ण झाले नसेल तर पंचनामे अजून तुम्ही पूर्ण करू शकता. हे निधी आतापर्यंत वाटप सुरू आहे, पंचनामे देखील आतापर्यंत सुरू आहे. परंतु तुमच्या विहिरीचं नुकसान झालं असेल, कोंबड्यांचं नुकसान झालं असेल, गुरे जनावरांचं नुकसान झालं असेल किंवा इतर तुमच्या घरांचं नुकसान झालं असेल, जे काही तुमचं पावसामुळे नुकसान झालं असेल तर त्या सर्व नुकसान भरपाईची नोंद तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. ॲपच्या माध्यमातून करा किंवा सरकारी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करा, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करा, ज्या माध्यमातून तुम्ही करू शकाल त्या माध्यमातून तुम्हाला ही नोंदणी करून घ्यायची आहे, पंचनामे करून घ्यायचे आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही आमच्यापर्यंत फक्त पंचनामे नोंदवण्याची तुमची प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पंचनामे कराल ते सुद्धा आम्ही मान्य कराल. पंचनाम्यांचे तुम्ही फोटो सुद्धा काढून अपलोड कराल ते सुद्धा आम्ही मान्य कराल. स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही फक्त एक फोटो काढा आणि ते सुद्धा तुम्ही अपलोड करा ते सुद्धा आम्ही मान्य करणार आहे. कारण की बघा पूर परिस्थितीमुळे अशा पद्धतीने ते नुकसान झालेलं आहे की पंचनामे करण्याला खूप सारी प्रॉब्लेम इथे शेतकऱ्यांना येत आहे, जे नुकसान झाले त्यांना सुद्धा येत आहे. तर तुम्ही फक्त एक फोटो काढून अपलोड करा, तुमची नोंदणी आम्ही करू आणि 100% तुम्हाला हे नुकसान भरपाई जे काही तुमचं पंचनाम्यानुसार जे काही तुमची नुकसान झाली असेल त्या पंचनाम्याचे पैसे आणि नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला पूर्ण देऊ. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.